हॅलो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवरती। मी आहे गायत्री आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे विंटर हेअर केअर टिप्स। चला तर मग वळूया व्हिडिओकडे। टिप्समध्ये सर्वात महत्त्वाचं आहे केस विंचरण्याची आपली पद्धत। कोणी म्हणते प्लास्टिकच्या कंगव्याने विंचरा, कोणी म्हणते वुडनच्या कंगव्याने विंचरा। सो मी आज तुम्हाला सांगत आहे आपण कशा पद्धतीने प्रॉपर आपले हेअर डॅमेज न होता आपण केस विंचरू शकतो। फर्स्ट ऑफ ऑल, जर आपण वुडन कोंब यूज केले त्याच्यात काही खराबी नाही आहे किंवा वुडन कोंब यूज करणं खूप चांगली गोष्ट आहे। आधीचे लोक वुडन कोंबच यूज करायचे, पण जर वुडन कोंब हे चांगल्या क्वालिटीचं असलं तरच ते आपल्या हेअरला फायदा देऊ शकते। पण जर ते चांगल्या क्वालिटीचं नसलं तर त्याने आपले केस डॅमेजसुद्धा होऊ शकतात। हो, डॅमेजसुद्धा होऊ शकतात, कारण की वुडन हे एक आता समजा वूड आहे, ठीक आहे, ते ओलं झालं, त्याला ऑइल लागलं तर त्याची साल निघते। जर ते खराब क्वालिटीचं असलं तर आता तुम्ही जर का एखादं खराब क्वालिटीचं कंगवा यूज केला, ठीक आहे, त्याचे बारीक बारीक स्टँड निघतात। त्या स्टँडमुळे तुमचे जे हेअर आहेत, हे हेअरचे स्ट्रँड आहेत, तुम्ही आपण असं विचारतो ते बारीक बारीक त्याच्यामध्ये आपले केस अडकतात। आपले केस खूप जास्त डेलिकेट असतात, सूक्ष्म असतात, त्याच्यामुळे आपले केस तुटू शकतात। त्याच्यामुळे हे खूप जास्त गरजेचं आहे की तुम्ही एक चांगल्या क्वालिटीचा वुडन कोंब यूज करत आहे। दुसरी गोष्ट, प्लॅस्टिकचा कोंब। प्रत्येक व्यक्ती वुडन कोंब यूज करते असं नाही। काही मुली विदाऊट वुडन कोंब सुद्धा त्यांचे खूप चांगले हेअर आहेत। आता गावाकडे नाही मिळत त्यांना, ते प्लॅस्टिकचेच कोंब यूज करतात ना। तर मग त्याच्यानुसार जे कोंबिंग करायची पद्धत आहे मी तुम्हाला सांगते। जर तुमचे केस थोडे लॉंग आहे, आता माझे केस लॉंग आहेत थोडेसे, जास्त नाही, तर मी कसे विंचरते, मी माझे जे केस आहेत ते असे पकडते, असे गोल करते, जस्ट लाईक दिस, आणि असा माझ्याकडे 2 कंगवे आहेत, ठीक आहे। मी तुम्हाला दाखवते। एक जाड कंगवा आहे जो माझा गुंता करायसाठी आहे, एक नॉर्मल आहे। मी वुडन कोंब यूज करत नाही, कारण की माझा जो वुडन कोंबबद्दलचा एक्सपिरियन्स होता तो थोडा डिझास्टर होता, त्याच्यामुळे मला नाही आता तो यूज करायचा, किंवा मला थोडं माझा पर्सनल एक्सपिरियन्स थोडा तुम्ही समजू शकता, गर्ल्स थिंग्स असे करते, ठीक आहे। देन आधी या कंगव्यानी थोडंसं खालून असं 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 करून विंचरते, देन ह्या कंगव्यानी असं विंचरते, देन थोडं वेगळं। आता माझे केस विंचरलेले आहे त्याच्यामुळे ते गुंता नाही झाले, पण तुम्ही हे नक्की फॉलो करू शकता जेणेकरून तुमचे केस तुटणार नाहीत। आणि कोंबिंग हे कधीच तुम्ही ऑइल केल्यानंतर करू नका। आणि सेकंड म्हणजे तुम्ही जेव्हा हेअर वॉश करता तेव्हा तुम्ही कोंब करू नका, ज्यामुळे तुमचे केस तुटतील। आता तुम्ही समजा ऑइलिंग केलेली आहे, ठीक आहे, आता एखादं झाड आहे, त्या झाडाला आपण पाणी दिलं, त्या झाडाला पाणी दिलं आणि आपण लगेच ते झाड ओढतो का? कारण की आपल्याला माहिती आहे आपण पाणी दिल्यानंतर ते झाड ओढल्यानंतर ते तुटणारच आहे। तसंच आपल्या केसांचं आहे, आपण जर त्याला ऑइलिंग केलं आणि त्यांना ओढलं, आपण विंचरतो तेव्हा केस ओढल्या जातात आणि ते केस तुटतात। त्याच्यामुळे कधीच ऑइलिंग केल्यानंतर तुम्ही कोंबिंग करू नका। दुसरं आहे ऑइलिंग। तुम्ही ऑइलिंग कशी करता याच्यावर सुद्धा तुमचे हेअर कशी ग्रो करते ते डिपेंड आहे। काही लोक आदल्या दिवशी 1 डे बिफोर हेअर ऑइलिंग करतात, काही लोक 1 आवर बिफोर हेअर ऑइलिंग करतात। प्रत्येकाची आपापली पद्धत आहे हेअर ऑइलिंगची। फक्त तुम्ही हेअर ऑइलिंग करता ते तुमच्या हेअर स्कॅल्पला ग्रो करत आहे का, काही डॅमेज करत आहे का, तुमचे केस ऑइलिंगमुळे तुटत आहेत का, किंवा तुम्ही कोणतं ऑइल यूज करता याच्यावर तुमची हेअर ग्रोथ डिपेंड आहे। आपल्या स्कॅल्पला आपल्याला माहिती असते की आपल्या स्कॅल्पला ऑइलिंग किती वेळ आपण दिली पाहिजे। आपण जर रात्रीभर ठेवलं तर आपले केस गळत आहेत का, किंवा 1 आवर केलं तर आपले केस अजून बेटर होत आहेत का, ते आपल्या स्कॅल्पवर डिपेंड आहे। किंवा आपण आपल्या केसांवर किती ऑब्झर्वेशन करतो त्याच्यावर डिपेंड आहे। सो प्लीज तुम्ही जेव्हा तुमचे हेअरला ऑइलिंग करता, सो प्लीज तेव्हा तुम्ही लक्ष द्या की तुमचे केस गळत आहेत का, किंवा तुमच्या केसाला तुमच्या स्कॅल्पला काही प्रॉब्लेम होते का, इचिंग होते का, तुम्ही जे ऑइल यूज करत आहात ते इचेबल आहे का, तुम्हाला काही ते अनसेफ वाटत आहे का तुमच्या केसांसाठी। सो जर तुम्हाला थोडं हर्बल हेअर ऑइल बनवायचं असेल तर लेट मी नो इन द कमेंट। तिसरी आहे शॅम्पू। तुम्ही शॅम्पू कसे करता? आता आपल्या सर्वांना माहिती आहे आपण वीकमध्ये 2 वेळा शॅम्पू केली पाहिजे। काही लोकांचं ऑफिस असते, काही लोकांचे स्कॅल्प खूप ऑइली असतात, त्याच्यामुळे त्यांना 1 डेचा गॅप घेऊन शॅम्पू करावं लागते, आणि इट्स टोटली ओके। जर त्यांची स्किन, त्यांची स्कॅल्प, जर त्यांचे हेअर ते अडॅप्ट करत असतील की ठीक आहे त्यांच्या स्किनला काही प्रॉब्लेम नाही होत आहे हेअरच्या, त्याच्यामुळे ती यूज करू शकतात।
तिसरं आहे शॅम्पूइंग. तुम्ही शॅम्पू कशी करता त्याच्यावर सुद्धा तुमचे हेअरची ग्रोथ डिपेंड आहे. काही लोक असतात ज्यांचं डेली ऑफिस राहते, ऑब्व्हियसली त्यांचे जर स्कॅल्प ऑइली असेल तर त्यांना वन डे त्यांना हेअर वॉश करावंच लागतात. जर काही कॉलेज गोईंग असतील त्यांनासुद्धा जर त्यांची स्कॅल्प ऑइली असेल तर त्यांनासुद्धा हेअर वॉश करावंच लागतं. पण तुम्ही जे शॅम्पू यूज करता ते तुमच्या स्कॅल्पला अडॅप्ट करत आहे का तुमची स्कॅल्प, की तुमच्या स्कॅल्पला इचिंग होत आहे, ते सुद्धा तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता माझं होतं असं की मी जे शॅम्पू आधी यूज करायची ते माझ्या मम्मीला खूप जास्त सूट व्हायची. त्याच्यामुळे माझी मम्मी मला हे सांगायची की तू तेच शॅम्पू यूज कर, तेच कर, ते खूप चांगलं आहे. तूच व्यवस्थित ते शॅम्पू यूज नसेल करत, व्यवस्थित वॉश नसेल करत, त्याच्यामुळे तुझी स्कॅल्प खराब होत आहे. पण नाही, जेव्हा मी दुसरं शॅम्पू ट्राय केलं तेव्हा त्या शॅम्पूने माझ्या स्कॅल्पला काही प्रॉब्लेम नाही झाला, माझ्या स्कॅल्पला काही त्रास नाही झाला. उलट माझी स्कॅल्प छान झाली, स्मूथ झाली. त्याच्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळी शॅम्पू ही सूट होते. असं नाही की माझ्या मम्मीला जे शॅम्पू सूट झाली मला पण ते शॅम्पू सूट होणार. त्याच्यामुळे शॅम्पू आपण कोणती यूज करतो ते आपल्याला स्कॅल्पला सूट होत आहे का, त्याच्यामुळे आपल्या स्कॅल्पला डॅन्ड्रफ होत आहे का, हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. सो तुम्ही लक्ष द्यायला हवं की तुमची शॅम्पू तुम्हाला सूट होत आहे का. असं नाही की तुमच्या मम्मीला सूट होत आहे म्हणून ते तुम्हाला पण सूट झाली पाहिजे, असं बिलकुल नसते. प्रत्येकाची स्कॅल्प वेगळी असते, कधी कधी इनहेरिटन्सनुसार सेमसुद्धा असते आणि खूप चांगली गोष्ट आहे जर सेम असेल. चौथं आहे डॅन्ड्रफ. डॅन्ड्रफ हे प्रत्येकाचं प्रॉब्लेम आहे. सर्व मुलींना आता डॅन्ड्रफ होते. आपण बाहेर जातो, पोल्युशनमुळे आपल्याला डॅन्ड्रफ होतच राहते. तर मी काही तुम्हाला रेमेडीज सांगते, तुम्ही ते यूज करू शकता. तुम्ही दही लावू शकता केसांना, ॲलोवेरा लावू शकता. जर तुम्ही एग्स यूज करू शकत असाल तर तुम्ही एग्ससुद्धा लावू शकता. डॅन्ड्रफ फ्री काही शॅम्पू आहे, तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता. जर तुम्हाला काही डॅन्ड्रफ फ्री शॅम्पू पाहिजे असतील, ॲज अ फार्मासिस्ट मी तुम्हाला सजेस्ट करू शकते. 5वा आहे हेअर मास्क. तुम्ही हेअर मास्क हे आपल्या स्कॅल्पसाठी, आपल्या हेअरच्या ग्रोथसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. काही लोक ॲलोवेरा यूज करतात, काही लोक बनाना मास्क यूज करतात, तर काही लोक दही यूज करतात, काही लोक बीटरूट ज्यूस यूज करतात, म्हणजे बीटरूट यूज करतात, काही लोक पालकसुद्धा लावतात. तर बीटरूटमुळे काय होते, तुमच्या स्किनला तुमच्या हेअरला हलकासा पिंकिश जो कलर असते ना तो येते. त्याच्यामुळे तुमचे केस थोडे जास्त पिंकिश, थोडे क्यूट असे दिसायला लागतात. आणि मी पर्सनली जे लावते ते आहे दही. मला दही खूप जास्त आवडतं आणि माझ्या हेअरला खूप जास्त प्रमाणात माझ्या हेअरला सूट करते. दह्यामुळे माझ्या केसात डॅन्ड्रफसुद्धा होत नाही आणि थोडी हलकीशी अशी शाईन येते. आय नो स्मेल येते, पण जर तुम्ही फ्रेश दही यूज केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही, तुम्हाला जास्त त्याचा त्रास होणार नाही, स्मेल येणार नाही. आणि मला माहिती नाही कोण कसं यूज करते, पण मी दही लावल्यानंतर माझे हेअर शॅम्पूने वॉश करते. त्याच्यामुळे मला ते जे स्मेल आहे ते येत नाही आणि मला त्याचा त्राससुद्धा होत नाही. ॲलोवेरा इज द बेस्ट फॉर युअर हेअर. ते मॉइश्चर देते, ते तुम्हाला ग्रो करायला हेल्प करते, ते तुमचे डॅमेज रिपेअर करते, ते तुमच्या स्कॅल्पला क्लीन करते, तुम्हाला केसांना शाईन देते, स्ट्रेन देते, तुमचे हेअर स्टिक करते. अजून ते तुम्हाला काय काय उपयोगी नाही आहे हे मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही की ॲलोवेरा हे किती जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. स्किनसाठी पण छान आहे, हेअरसाठी पण छान आहे आणि एखादं पिगमेंटेशन असेल तर त्याच्यासाठी पण खूप खूप जास्त सुंदर आहे. 6 आहे हेअर वॉटर रेमेडी. ही रेमेडी आहे जे मी हेअर वॉश करायच्या आधी यूज करते. त्याच्यामध्ये ॲलोवेरा असते, ऑनियन असते, वॉटर, मी जास्मिन पण कधी कधी यूज करते जर असलं ते फूल वगैरे तर. नाही तर मी जास्वंदाचे आपले पाने यूज करते, फूल त्याचे यूज करते, तुलसी लीफ यूज करते, चायपत्ती त्याच्यामध्ये यूज करते, अजून कढीपत्ता, मेथीदाणा हे सर्व यूज करते. 1 कप ऑफ वॉटर घेते, ते सर्व उकळवते. बॉईल केल्यानंतर जेव्हा ते हाफ कप असते तेव्हा ते काढून घ्यायचं, ते स्ट्रेन करायचं आणि त्याचं जे वॉटर आहे जेव्हा तुम्ही केस वॉश करता तुम्ही ते आधी तुमच्या केसांवर टाका किंवा तुम्ही त्याच्यामध्ये शॅम्पू मिक्स करून सुद्धा तुमचं हेअर जे आहे ते वॉश करू शकता. आणि मी तुम्हाला खरं सांगते ते तुमच्या केसांना मॉइश्चर मिळण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल राहतेच. मी तुम्हाला सांगते, मी स्वतः करते, मला माहिती आहे माझे केस आधी खूप जास्त डॅमेज होते आणि ते सर्व माझे काही होम रेमेडीज करून, काही प्रोडक्ट यूज करून. ॲज अ फार्मासिस्ट मी खूप जास्त प्रोडक्ट रिव्ह्यू करायसाठी प्रोडक्ट यूज करते, पण खूप जास्त प्रमाणात नाही.
जास्तीत जास्त प्रमाणात मी होम रेमेडीज यूज. 7 आहे हेअर कलर. आता जर एखादं फंक्शन असेल, लग्न असेल तुमचं, किंवा एखादं दुसरा काही इव्हेंट असेल ज्याच्यामुळे तुम्हाला हेअर कलर करायची गरजच आहे तर तुम्ही सॅलॉनमध्ये जाऊ शकता, घरी कलर आणून घरी कलर करू शकता. पण जर तुम्हाला आवश्यकता नाही आहे तर मला तरी पर्सनली असं वाटते की तुम्ही हेअर कलर करू नका. कारण की आपले नॅचरल, पण इंडियन्स लोकांचे हेअर किती जास्त सुंदर नॅचरल असतात. काही लोकांचं व्हाईट होते, ठीक आहे, त्यांच्याकडे पर्याय नाही आहे. पण ज्या लोकांचे हेअर व्हाईट असतात ते त्यांनी जर मेहंदी लावली तर ठीक आहे, ते कलर करू शकतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण जर काही लोकांचे केस खूप नॅचरली छान ब्लॅक, कोणाचे ब्राऊन, कोणाचे असे गोल्डनिश ब्राऊन असतात, तर त्यांनी ते ठेवायला हवं ना. कलर करून का आपल्या नॅचरल हेअर खराब करायचे. आणि असं जरूर नाही की प्रत्येक जो कलर असते तो आपले हेअर अडॅप्टच करतील किंवा काय. आता प्रत्येक लोक थोडी सलॉनमध्ये जाऊन 8-8, 9-9 हजाराचे कलर करू शकतात. काही लोक घरीच ते जे पॉकेट म्हणतात ते मेहंदी लावतात यार. त्यांनी केस पण डॅमेज होतात, केसांचा नॅचरल कलर पण चालला जाते, केस गळत पण असतात. पण का लावायची मेहंदी? जर गरज असेल आपल्याला तरच लावा. जर तुम्हाला आवश्यकताच नाही आहे तर कशाला लावायची? ठीक आहे, ॲज अ फॅशन म्हणून जर आपण हेअर कलर लावत आहे तर तुम्ही विचार करा की तो जो हेअर कलर तुम्ही जो घेत आहे मार्केटमधून बाय करत आहे तो चांगला क्वालिटीचा आहे का. किंवा कोणतं पण एखादं आणलं उचलून की झालं हेअर कलर केला, तो इव्हेंटपर्यंत आपले केस खूप छान दिसतात. मी म्हणत नाही मला की हेअर खराब होतील, एकदम डॅमेज होऊन जातील, नाही. पण त्याच्यानंतर काही दिवसानंतर आपल्याला केसाला फाटे फुटायला लागतात, खूप डॅमेज व्हायला लागतात, फ्रीजी व्हायला लागतात. त्याच्यामुळे जो तुम्ही हेअर कलर करत आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे की नाही हे तुम्ही आधी तपासून बघा. आणि दुसरी गोष्ट अशी की जर तुम्हाला हेअर कलर करायचा आहे तुम्ही नॅचरल मेहंदी यूज करा. नॅचरल मेहंदी किती जास्त हे छान आहे, तुमच्या केसाला पोषण पण भेटते. आणि फर्स्ट ऑफ ऑल जर तुम्ही नॅचरल मेहंदी यूज करत असाल आणि तुम्हाला ती लावायची आहे तुमच्या स्किनला, तुमच्या हेअरला, तर तुम्ही ते आयर्नच्या कढाईमध्ये भिजवा 1 डे बिफोर आणि दुसऱ्या दिवशी लावा. मी सुद्धा तेच यूज करते आणि बेस्ट रिझल्ट टू युअर हेअर. ते खूप सुंदर तुमच्या केसांना ग्रो करायसाठी तुम्हाला मदत करेल. आणि जे तुम्ही जर एखादा होम रेमेडीचे ऑइल बनवत असाल तर ते सुद्धा तुम्ही आयर्नच्या कढाईमध्ये बनवा. तुम्ही बघा आयर्नच्यामुळे आपले केस खरंच 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 खूप छान ग्रो होतात. आणि जर तुम्हाला हेअर ऑइलची रेमेडी बघायची असेल तर लेट मी नो इन द कमेंट. मी तुम्हाला सांगेल की आता मी तुम्हाला सांगते केस वॉश केल्याच्या नंतर तुम्ही काय करू शकता ज्यामुळे तुमचे केस डॅमेज होणार नाहीत. सर्वात आधी मी हेअर वॉश केलं आहे, प्लीज 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 त्याला तुम्ही कोंब करू नका. जर तुमचे केस फ्रीझी होत असेल तर तुम्ही लिव्ह इन कंडिशन वापरू शकता. तुमचे केस तुम्हाला आता खूप घाई आहे बाबा, तर तुम्हाला आता खूप अर्जंटली कुठेतरी जायचं आहे तरच तुम्ही ड्रायर यूज करा. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही तुमचे केस नॅचरली ड्राय होऊ द्या, जेणेकरून तुमचे केस डॅमेज होणार नाहीत. कितीही म्हटलं तरी 1% तर तुमचे केस डॅमेज होत असतील ना, ते ड्रायरने 1%. कारण की त्याच्यातून ठीक आहे मी सांगते की त्याच्यामध्ये मोड असतात, कोल्ड हवा असते, व्हॉटेवर जे काही असेल ते. पण मी स्वतः बिलकुल ड्रायर यूज करणं प्रिफर करत नाही, त्याने माझे केस खराब होतात असं मला वाटते. बाकी कोणाचे होत असतील का नाही आय डोंट नो. आणि मी तुम्हाला सांगते गाईज, जेव्हा आपण केस धुतो त्याच्यानंतर आपण सुकवतो, कोणी काय करते एक टॉवेल किती फुर घासत बसते असं ते केसांना, त्याच्यामुळे केस अजून डॅमेज होतात. तुम्ही ते सॉफ्ट मायक्रोफायबर टॉवेलनी तुम्ही पुसू शकता केस, तुम्ही त्यांनी सुकवू शकता. आता प्रत्येकाकडे मायक्रोफायबर टॉवेल असते असं नाही, प्रत्येक जण यूज करू शकते, प्रत्येकजण अफोर्ड करू शकते असं नाही. सो तुम्ही तुमच्या घरी टी शर्ट असते, एखादी सॉफ्ट गोष्ट त्याने तुम्ही तुमचे केस पुसू शकता. जर तुम्ही ठीक आहे टॉवेलनी पुसत आहे, तुम्ही असे हळू पुसा असे की चलो आता तुम्ही, जेणेकरून तुमच्या हेअरला त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट अशी की तुमचे केस खूप जास्त फ्रीजी होत आहेत, तुमचे एंड्स खूप जास्त खराब होत आहेत, तर तुम्ही कंडिशनर यूज करा. जेव्हा तुम्ही केस वॉश करता तेव्हा शॅम्पूच्या नंतर केस थोडे हलकेसे पुसून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही कंडिशनर लावा, त्याच्यानंतर केस धुवून काढा. आणि कंडिशनरनी तुमचे हेअर खरंच त्याचे जे जे तुमचे फ्रीज झाले ते थोडेफार सॉफ्ट होतील. त्याच्यानंतर तुम्ही लिव्ह इन कंडिशनर यूज करू शकता, त्याच्यामुळे तुमच्या केसाला बिलकुल
त्रास होणार नाही, काहीच नाही होणार. तुम्ही लिव्हिंग कंडिशनर यूज करू शकता, कंडिशनर यूज करू शकता फेसवॉश नंतर, जे करून तुमच्या केसांना त्रास होणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमचे केस जेव्हा ओले असतील तुम्ही तुमच्या केसांना टाय करू नका, असे फिट्ट बांधून नका ठेवू. जर तुम्ही फिट्ट ऑइल तुमचे केस धुतलेले आहेत, तुम्ही बांधल्यामुळे तुमचे केस तुटू शकतात, जे की तुमच्या केसांना डॅमेज होऊ शकते. तर तुम्ही थोडा वेळ ते मोकळं ठेवा, किंवा थोडीशी अशी छोटी क्लिप आहे बांधली, काही प्रॉब्लेम नाही होणार, तर तुम्ही तसं सुद्धा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला जर काही अजून माहिती हवी असेल तर प्लीज लेट मी नो इन द कमेंट. तुम्हाला माझ्या व्हिडिओमधलं काही आवडलं असेल, काही आवडलं नसेल तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला काही अजून व्हिडिओज पाहायला आवडतील माझ्यासोबत तर प्लीज लेट मी नो इन द कमेंट. दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ, त्याच्यामुळे काही चुकलं असेल तर आय एम रिअली सॉरी. आणि तुम्हाला जर अजून काही हवं असेल तर प्लीज मला लेट मी नो इन द कमेंट. प्लीज कमेंट, शेअर, subscribe and hype my channel. Thank you. Bye bye.